नमस्कार भावांनो, मी अजिंक्य काम करतो P&O क्रूज शिप मध्ये आणि फायनली तो दिवस आलेला जो की आपण आपलं घर सोडून आपला भारत देश सोडून चाललो बाहेर. सामान वगैरे सगळं गाडीत भरलं आणि सगळ्यांना शेवटी बाय बाय केलं आणि प्रवास चालू झाला लंडन साठी. तर पहिल्यांदा गाडीत फ्यूल वगैरे भरलं आणि मग चाललो पुण्याला, कारण पुण्यातून फ्लाईट होती, पुण्यातून दिल्ली आणि दिल्लीतून लंडन साठी. तर आलो पुण्याच्या एअरपोर्टला, पोहोचलो, सामान वगैरे काढून आपण निघालो आतमध्ये. वाईट पण वाटत होतं आणि एक्साइटमेंट पण होती. शेवटी मग आलो, चेक इन वगैरे केलं, बोर्डिंग पास वगैरे घेतला, सिक्युरिटी चेकिंग केलं, नंतर आतमध्ये आलो. जाम दमलो होतो, म्हणलं आता कॉफी प्यावी. कॉफी वगैरे घेतली, कॉफी पिली. नंतर तोपर्यंत फ्लाईट साठी बोर्डिंग चालू झालं. मग आतमध्ये आलो, बसलो. डायरेक्ट आता दिल्लीत फ्लाईट चेंज करायची होती मला, तर दिल्लीत पोहोचलो. दिल्लीतनं आल्यानंतर बोर्डिंग वगैरे आणि सिक्युरिटी चेकिंग वगैरे करून डायरेक्ट आलो. मग बोर्डिंग चालू झालं. शेवटी आपण फ्लाईट मध्ये आलो. चाललो होतो आता 9 महिन्यांसाठी. आता डायरेक्ट 9 महिन्यानंतरच आपल्याला रिटर्न भारतामध्ये यायचं आहे. तर मग बसलो फ्लाईट मध्ये. शेवटी आपली फ्लाईट फ्लाय झाली लंडन साठी. एकदम भारी पण वाटत होतं आणि थोडस वाईट पण वाटत होतं, सगळ्या घरच्यांना सोडून, मित्रांना सोडून आता 9 महिने तिकडे राहायला जायला लागणार. तर आपण लावला मग तोपर्यंत पुष्पा पिक्चर आणि म्हणलं पुष्पा पिक्चर बघत बघत जावं, जरा थोडस मोटिवेशन, नाही का. मग फ्लाईट मध्ये मस्त व्ह्यू एन्जॉय करत करत आपण पोहोचलो लंडन मध्ये, हिथ्रो एअरपोर्टला. मग तिथून पुढे आपलं लगेज वगैरे कलेक्ट केलं. इकडे 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं, नुसतं तोंडातून वाफ येत होते, एवढी थंडी होती. मग नंतर आपण डायरेक्ट आलो हॉटेलला. आपल्याला हॉटेलला आणून सोडलं त्यांनी रॅडिसन रेड मध्ये आणि नंतर नाश्ता वगैरे करून पोहोचलो आपण आपल्या रूम मध्ये. आता चला तर भेटू मग आता इथून पुढचे व्लॉग येतील आपल्या शिपवरच्या वॅकन्सी, या सगळ्या गोष्टींसाठी. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. बाय बाय.